ओके. तर आपण आज जे लेक्चर पाहणार आहोत दॅट इज द टाइप्स ऑफ अँटेना. हे जे काही अँटेनाज आहेत तर इन्सेक्ट मध्ये डिफरंट टाइप्सचे आपल्याला पाहाव्यास मिळत असतात. ऑलरेडी द फर्स्ट स्लाइड ऑफ दिस लेक्चर आर शोविंग डिफरंट टाइप्स ऑफ द insect antennae like filiform, monoliform, capitate, serrate, cetaceous, laminate, clavate, aricate, pectinate, and plumose. Okay, some other also are there like bipectinate is also one of the type of antennae that is present in different types of the moth. Okay, lepidopteran insect. आता अँटेनीज काय आहे हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. So these antennae are sense organs, okay, located on the near of front of an insect head capsule. Insect head जे काय आहे तर त्याचे जे काही कॅप्सूल आहे तर त्याच्या फ्रंट साइडला ह्या अँटेनेज असतात आणि त्यांचं जे काही फंक्शन आहे तर ते फंक्शन डिफरंट टाइप्सचे आहे, स्पेसिस टू स्पेसिस. ओके, दिस अँटेनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिलर्स. यांना फिलर्स असं म्हणतात. ऍट द टाइम ऑफ ओरल किंवा व्हायवाच्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द अनदर नेम ऑफ अँटेनी. सो यू हॅव गिव्ह द आन्सर. ओके, फिलर्स आर द अनदर नेम ऑफ द अँटेनी. ओके, द अँटेनीज आर मच मोर दॅन जस्ट टॅक्टाईल रिसेप्टर. आता हे जे काही अँटेनीज आहेत तर ते टॅक्टाईल रिसेप्टर आहेत. म्हणजे जे काही सेन्स ऑफ टच आहे तर ते सेन्स ऑफ टचचं त्या ठिकाणी काम ह्या अँटेनीजच्या थ्रू केलं जात असतं. एखादं जे इन्सेक्ट असेल तर ते टचिंग साठी त्या ठिकाणी यूज करत असतात. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर हे जे काही आपले ऍन्ट्स आहेत तर ऍन्ट्स त्यांची अँटेनी जे आहे तर ते अँटेनी एकमेकांना टच करत असतात. ज्यावेळेस आपण बघतो त्यांची जी काही लाईन असते अँटेनी ऍन्ट्सची, ऍन्ट्स म्हणजे काही मुंग्या असतात त्या. ओके, तर ते एकमेकांचे अँटेनी एकमेकांच्या हेड जवळचे जे काही अँटेनीज आहेत तर त्यांना टच करत असतात, ते कम्युनिकेशन करत असतात आणि कम्युनिकेशन झाल्यानंतर मग ते लगेच साईडला होऊन एकमेकांना रस्ता देतात आणि त्यांच्या वेळेने ते जात असतात. ओके, दे आर युजली कवर्ड विथ olfactory receptor that can detect odor molecules in the air. ओके, आता कधी कधी ते स्मेल घेण्यासाठी सुद्धा त्या ह्याचा वापर करत असतात, अँटेनीजचा वापर करत असतात. काही जे काही इन्सेक्ट आहेत तर ते इन्सेक्ट ह्युमिडिटी सेन्सरच्या त्या ठिकाणी फंक्शन ऍज अ फंक्शन म्हणून त्या ठिकाणी यूज करत असतात अँटेनीजचा टू डिटेक्ट द चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर वेपर. वॉटर वेपरचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते चेक करण्यासाठी सुद्धा ते अँटेनीजचा वापर करत असतात. म्हणजे ह्युमिडिटी डिटेक्टरचं काम त्या ठिकाणी ते अँटेनीज करत असतात इन सम इन्सेक्ट. ओके, आता काही जे काही इन्सेक्ट आहेत ते साऊंड डिटेक्शनचं काम त्या अँटेनीजच्या थ्रू करत असतात, लाईक मॉस्किटो. मॉस्किटो जो काय आहे तर त्या मॉस्किटो चे जे काही अँटेनीज आहेत तर ते साऊंड डिटेक्ट करण्याचं काम करत असतात विथ द हेल्प ऑफ अँटेनीज. ओके, अँड मेनी फ्लाईज यूज देअर ऑफ गॅज एअर स्पीड विथ देअर व्हाईल दे आर फ्लाईट. ज्यावेळेस ते उडत असतात तर उडत असताना हवेची जी काही तीव्रता आहे तर ती तीव्रता असते, जी काही स्पीड आहे तर तो स्पीड त्या ठिकाणी चेक करत असतात. तो जजमेंट त्या ठिकाणी करत असतात किती स्पीड आहे हे सुद्धा चेक त्या अँटेनीजच्या थ्रू केलं जात असतं. ओके, परंतु ही जी काही अँटेनी आहे तर ही अँटेनी मस्ट ऑफ सेन्सरी जे काही डिव्हाइस आहे तर सेन्सरी डिव्हाइसचं फंक्शन त्या ठिकाणी करत असते. ओके, त्यानंतर इन्सेक्टचे जे काही जे काही इन्सेक्ट आहेत तर ते इन्सेक्टचे काही त्या ठिकाणी फंक्शन्स आहेत अँटेनीजची. तर ते मोशन ऑफ ओरिएंटेशनचं फंक्शन आहे, ऑर्डर आहे, साऊंड आहे, ह्युमिडिटी डिटेक्शनचं काम करत असतात आणि व्हरायटी ऑफ केमिकल जे काय आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांची टेस्ट त्या ठिकाणी चेक करण्यासाठी सुद्धा त्या अँटेनीजचा त्या ठिकाणी ते इन्सेक्ट वापर करत असतात. सम ऑफ द मोस्ट कॉमन टाइप ऑफ इन्सेक्ट अँटेनी विच यू शुड बी फॅमिलियर अँड इलिस्ट्रेटेड बिलो. आता आपण खाली पाहूया कोणते कोणते त्या ठिकाणी फंक्शन त्या अँटेनीच्या थ्रू केले जात असतात. पहिलं, यूज फॉर द फील स्मेल. ओके, त्यानंतर आवाजासाठी म्हणजे हिअरिंग साठी सुद्धा ते त्या ठिकाणी यूज करत असतात. ओके, त्यानंतर हे जे काही अँटेनीज आहे तर हे डिफरंट टाईपने त्या ठिकाणी व्हेरिएबली त्या ठिकाणी अपियर झालेले आहेत, मेकिंग देम एन एक्सलेंट आयडेंटिफिकेशन टूल. ओके, तर ह्या आयडेंटिफिकेशन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ते कामात येत असतात की ही जी अँटेनी आहे तर ही अँटेनी कोणत्या इन्सेक्टची असायला पाहिजे किंवा कोणत्या इन्सेक्ट जे आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा ते आपल्याला ते आयडेंटिफिकेशन टूल म्हणून आपल्याला ते कामात येत असतं अँटेनी. ओके, कारण स्पेसिस टू स्पेसिस अँटेनीज ह्या डिफरंट असतात. आता अँटेनीजची जे काही मेन फंक्शन आहे ते कोणते असेल ते बघूया. ओके, तर हे जे काही अँटेनीज आहेत
तर ह्या अँटेनिसचं पहिलं जे काही फंक्शन आहे तर ते फंक्शन आहे टू डिटेक्ट द डेंजर. डेंजर म्हणजे जे काही एखाद्या वेळेस त्यांच्यावर काही एखाद्या एनिमीने जर त्याच्यावर हे हमला केला, तर हमला केल्यानंतर काय होणार आहे की ती लगेच सतर्क होईल. म्हणजे कशाच्या थ्रू सतर्क होईल? अँटेनिस ज्या काय आहेत तर त्या अँटेनिस वरती अँटेनिस ते डिटेक्ट करतील की कोणीतरी आपल्यावर हमला करणार आहे. त्यावेळेस ते लगेच प्रोटेक्ट करण्याचं काम करतील. म्हणजे टू डिटेक्ट डेंजरचं काम सुद्धा त्या ठिकाणी ते अँटेनिस करत असतात. टू फाइंड आउट द फूड. फूड सुद्धा फाइंड आउट करण्यासाठी कॉक्रोचेस जे काय असतात तर ते कॉक्रोचेस रात्रीच्या वेळेस बघा ते अँटेनी इकडच्या तिकडे फिरत असतात, गोल गोल फिरत असतात, आहे की नाही? म्हणजे ज्या ठिकाणी फूड असेल तर त्या ठिकाणी ते बरोबर जात असतात कॉक्रोचेस. म्हणजे काय तर फूडला फाइंड करण्यासाठी, फूडला सर्च करण्यासाठी सुद्धा त्या अँटेनिसचं त्या ठिकाणी फंक्शन केलं जात असतं बाय द हेल्प ऑफ इन्सेक्ट टू फाइंड आउट द अपोजिट सेक्स. आता हे जे काही अँटेनिज आहेत तर त्यांच्या जे काही अपोजिट सेक्स असेल, समजा फिमेल असेल तर मेलला डिटेक्ट करण्यासाठी आणि मेल जर असेल तर अपोजिट सेक्स म्हणजे फिमेलला डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा ते अँटेनिजचा वापर करत असतात. ओके. त्यानंतर मग कम्युनिकेशनसाठी मी तुम्हाला सांगितलं की मगाशी मागच्या स्लाइडला की जे काही ॲन्ट्स आहेत तर ते कम्युनिकेशनसाठी त्यांचे जे काही अँटेनिज आहेत तर ते यूज करत असतात. म्हणजे ज्यावेळेस ते एकमेकांशी भेट करतात, भेट झाल्यानंतर त्यांचे जे काही अँटेना आहेत ते एकमेकांना टच करतात आणि त्यानंतर मग ते लगेच साईडला होऊन सरकून जात असतात. म्हणजे कम्युनिकेशन त्या ठिकाणी ते केलं जात असतं बाय द हेल्प ऑफ दॅट अँटेनिज ऑफ द ॲन्ट. त्यानंतर जे काही हाऊसफ्लाय आहेत तर ते हाऊसफ्लाय त्यांचे जे काही अँटेनिज आहेत, हाऊसफ्लायचे अँटेनिज तर ते स्मेल घेण्यासाठी म्हणजे ऑल्फॅक्टरी ऑर्गनचे त्या ठिकाणी ते फंक्शन करत असतात. जो काही मेल मॉस्किटो आहे तर तो मॉस्किटो साऊंड डिटेक्शनचं काम करत असतो. म्हणजे जो काही अँटेना आहे तर त्याला क्लोरोडॉन्टनल ऑर्गन असं म्हणतात. म्हणजे जो काही मेल आहे तर मेलचे जे काही अँटेना आहे तर त्याला कोरोडॉन्टनल ऑर्गन असं म्हणतात. कारण की तो काय डिटेक्ट करतो? साऊंड डिटेक्ट करतो म्हणून. ओके. त्यानंतर हे जे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर सर्व ॲज इट इज ऑल्सो युजफुल ॲज अ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. ओके. त्यानंतर टू पजेस हायड्रोफ्यूज हेअर टू फॉर्म एअर फनेल. आता वॉटर बिटल जो काय आहे तर तो वॉटर बिटल जो काय आहे तर तो हेअर लाईक त्या ठिकाणी फ्युजिंग झालेली असते आणि ती जी काही फ्युजिंग आहे फनेल लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी जे काही तयार झालेलं असतं हायड्रोचे म्हणजे जे काही हायड्रोजन बॉन्ड आहे तर त्यांना फ्यूज करून ठेवण्यासाठी तर त्या ठिकाणी तो वरती तरंगत असतो. ते वॉटर बिटल जो काय ते अँटेनाचा वापर करून. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. त्यानंतर कॉक्रोच जो काय आहे तर तो कॉक्रोच त्याच्या अँटेनाचा वापर कशासाठी करत असतो तर टू सेन्स ऑफ द टेस्ट. ओके. जे काही हेअर्स आहेत तर त्या हेअर्स वरती सेन्सरी रिसेप्टर असतात. टेस्ट डिटेक्ट करण्याचे काम ते हेअर्स करत असतात आणि हे कॉक्रोच मध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतं, त्याच्या अँटेनामध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतं. ओके. काही वेळेस जे काही फ्लीज आहेत किंवा मग स्प्रिंग टेल आहेत तर हे जे काही रॅटफ्ली असेल किंवा मग स्प्रिंग टेल असेल तर हे मेटिंगच्या वेळेस मेल आणि फिमेलची ज्यावेळेस मेटिंग घडून येत असते तर त्यावेळेस जो काही मेल आहे तर तो त्या फिमेलच्या जे काही अँटेनाज आहेत तर त्यांना होल्ड करून ठेवण्यासाठी सुद्धा ते फंक्शन त्या ठिकाणी केलं जात असतं अँटेनिसचं. त्यानंतर मग युजफुल फॉर क्लास्पिंग द फिमेल ड्युरिंग कॉप्युलेशन सेम ॲज लाईक दॅट. क्लास्प करण्यासाठी त्या ठिकाणी कॉप्युलेशनच्या वेळेस क्लास्प करण्यासाठी ते कामास येत असतात. ओके. अँटेनिस एवढे सारे फंक्शन्स या अँटेनिसचे आहेत. पुढं हे जे काही अँटेनिज आहेत तर हा अँटेनिसचा जो काही पार्ट आहे हा मोबाईल असतो आणि सेगमेंटेड असतो. इट इज वन ऑफ द टाइप्स ऑफ अपेंडेजेस. ओके. दॅट इज द मोबाईल अँड segmented as well as sensory apparatus. It's in certain larvae and in adult they arise from the base of mandibles. काही जे काही अॅनिमल्स आहेत किंवा काही जे काही लार्वी आहेत इन्सेक्टचे तर ते त्यांचे जे काही अँटेनिज आहेत तर ते मॅन्डिबल्सच्या बेस पासून अराईज झालेले आहेत. ओके. दे आर युजली लार्जर इन मेल. ज्यावेळेस सेक्शुअल डायमॉर्फिझम साठी यूज केले जात असतात. सहसा जे काही मेल आहे तर मेलचे जे काही अँटेनी आहे तर ते मेलचे अँटेनी ही कसे असणार आहेत? लार्ज असणार आहे दॅन द फिमेल. ओके. दिस इज द सेक्शुअल डायमॉर्फिझम. म्हणजे मेल आणि फिमेल कसा ओळखायचा तर ह्या जे काही इन्सेक्टची जे काही अँटेनी आहे याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी आपण डिटेक्ट करू शकतो किंवा मग फाइंड आउट करू शकतो किंवा मग आपण ऑब्झर्व करू शकतो की विच वन इज द मेल अँड विच वन इज द फिमेल बाय द हेल्प ऑफ लार्जर अँड स्मॉलर साइज ऑफ द अँटेनी. ओके. इट्स डिपेंड ऑन द साइज ऑफ द अँटेनी. एक ऑर्डर आहे प्रोचुरा. हा जो काही प्रोचुरा आहे तर हा अज्ञाथो मध्ये येतो. ओके. अज्ञाथो म्हणून जो काही ऑर्डर आहे तर त्याच्यात येत असतो. ज्यांना जे काही माउथ आहे तर माउथचा रिजन ऑलरेडी म्हणजे पूर्णच्या पूर्ण
त्या ठिकाणी ऍबसेंट असतो असा जो काही ऑर्डरचे इन्सेक्ट आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे काय अँटिनी आहे तर ती अँटिनी आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. हा अपटेरस इन्सेक्ट आहे. ओके, प्रोचुरा. त्यानंतर मग काही जे काय एंडोपेरिगोटन जे काही लार्वी आहेत. एंडोपेरिगोटन म्हणजे काय की त्यांचे जे काही हे जे काही इन्सेक्ट असतात तर त्यांचे 4 त्या ठिकाणी स्टेजेस असतात. एक लार्वी असणार, दुसरी असणार प्युपल, एक लार्वी असणार प्युपल स्टेज, त्यानंतर अडल्ट स्टेज आणि एग, असे 4 स्टेप झाल्या. बरोबर. आता जी काय 3 नंबरची जी काय आहे एग, लार्वी आणि प्युपल स्टेज. या प्युपल स्टेज मध्ये ज्या वेळेस त्यांच्या पंखांमध्ये रूपांतर होऊन जात असतं प्युपल स्टेज मध्ये गेल्यानंतर, सुरुवातीला ती लार्वी असते, प्युपल स्टेज मध्ये गेली, तिच्यामध्ये काही चेंजेस होतात आणि काही चेंजेस झाल्यानंतर लार्वीचे रूपांतर ज्यावेळेस मोठ्या अॅनिमल मध्ये होत असतं, मोठ्या इन्सेक्ट मध्ये होत असतं, तर ते म्हणजे बटरफ्लाय आपण त्याचे एक्झाम्पल पाहू शकतो की ज्यावेळेस एग मधनं बाहेर आल्यानंतर हे जे काही लार्वी आहे तर ती लार्वी फीड करत असते. फीड झाल्यानंतर ती प्युपल स्टेज मध्ये केस बनवून घेते आणि त्यानंतर तिच्यामध्ये चेंजेस होतात आणि पंख होऊन ते बाहेर येतात. असे जे काही अॅनिमल असतात त्यांना एंडोपेरिगोटन असं म्हणतात. म्हणजे इंटरनल साईडला जे काय टेरा म्हणजे विंग जे काय असतात तर ते डेव्हलप होतात प्युपल स्टेज मध्ये, तर त्यांना एंडोपेरिगोटा असं म्हणतात. एक्झोपेरिगोटा मध्ये बाहेरच्या साईडला म्हणजे ते आपल्याला व्हिजिबली दिसतात की त्याचे विंग बर्ड जे काय ते डेव्हलप झाले की नाही झाले, तर ते एक्झोप्टेरा मध्ये जसं ओडोनाटा एक एक्झाम्पल आहे, ग्रॉसहॉपर एक्झाम्पल आहे, ते एक्झोपेरिगोटा मध्ये येतात. त्यानंतर हे जे काही एंडोपेरिगोटन इन्सेक्ट आहेत यांचे जे काही अँटिनीज आहेत तर ते 2 पेअर मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत असतात. ओके. त्यानंतर हे जे काय आहेत अँटिनी ह्यांचे हे जे काय एंडोपेरिगोटन असतील, प्रोचुरा असतील, तर यांचे जे काय अँटिनी आहेत तर ते सेन्सरी ऍपराटस म्हणून त्या ठिकाणी यूज केले जात असतो ह्याच्या. ओके. आता हे आहे जनरल स्ट्रक्चर ऑफ इन्सेक्ट अँटिनी. ओके. जनरल स्ट्रक्चर ऑफ अँटिनी मध्ये हा जो काय पार्ट दिसतोय या ठिकाणी कर्सर दिसतोय पूनम? हो सर दिसतोय. हा, ओके. हा जो काही पार्ट आहे तर हा आहे इन्सेक्ट जो काही हेडचा पोर्शन आहे, या ठिकाणी हेडचा पोर्शन असणार आहे. ओके. याला हो अँटेनिपर असं म्हणतात. ओके. हा जो काय अँटेनल सॉकेट आहे आणि या अँटेनल सॉकेट मधनं ती जी काय अँटेना आहे तर ही अँटेना बाहेर आलेली आहे. ओके. तर जिथून अँटेना बाहेर येते तर तिला अँटेनल सॉकेट असं म्हणतात. ओके. त्यानंतर हे जे अँटेनल सॉकेट आहे त्याला हो सपोर्ट सर. साठी एक वेगळा पार्ट असतो, राऊंड सर्क्युलर पार्ट असतो, त्याला अँटेनल स्क्लेराइट असं म्हटलं गेलेलं आहे. ओके. त्यानंतर त्याच्यावरच्या पार्ट याला कव्हरिंग, स्क्लेराइटला कव्हरिंग करणारा एक पार्ट असतो, त्याला अँटेन्युल सुचर असं म्हणतात. ओके. आणि सॉकेटची जी काही कव्हरिंग आहे तर त्या सॉकेटची कव्हरिंगला अँटेनिफर असे म्हणतात. ओके. त्यानंतर मग जिथून हे बाहेर आलेला आहे जो हो पहिला सर. पार्ट असतो जो अनसेगमेंटेड असतो त्याला स्केप असं म्हणतात. स्केप नंतर दुसरा जो काही पार्ट आहे जिथून स्केप मधून एक सेगमेंट बाहेर आलेला आहे तर त्याला पेडिसेल असं म्हटलं जात असतं. आणि पेडिसेल नंतर मग या ठिकाणी बघा सेगमेंटेशन आपल्याला पाहावयास मिळतं. हे सगळेचे सगळे फ्लॅजेलम आहेत, हे सगळेचे सगळे फ्लॅजेलम आहेत आणि इथं सेन्सरी ऍपरेटस असतं. सेन्स ऑफ स्मेलचे हेअर्स या ठिकाणी असतात, सेन्सरी रिसेप्टर या ठिकाणी असतात या फ्लॅजेलम मध्ये. ओके. हे जनरल स्ट्रक्चर आहे. आणखी आपण बघूया काही स्ट्रक्चर या ठिकाणी. स्केप, पेडिसेल आणि फ्लॅजेलम. मी तुला सांगितलं मग की हा जो काय आहे हा स्केपचा पोर्शन आहे, हा पेडिसेलचा पोर्शन आहे आणि फ्लॅजेलम आहे. हो ओके. ह्याला फ्लॅजेलोमेअर्स असं सुद्धा म्हणतात एक सेगमेंटला. ओके. सिंगल जर सेगमेंट असेल तर त्याला फ्लॅजेलोमेअर असं म्हणतात, जास्त जर असेल त्याला फ्लॅजेलम असं म्हणतात. आता फर्स्ट जो काय सेगमेंट आहे, ओके, ज्याला आपण स्कॅप असं म्हणतो. आता हा स्कॅप फर्स्ट बेसल सेगमेंट असतो आणि सर्वात मोठा असतो, लार्जर दॅन अदर सेगमेंट. म्हणजे फ्लॅजेलम आणि पेडिसेल यांच्यापेक्षा जो काय मोठा असेल तर तो स्कॅपचा पोर्शन असतो. 2 नंबरचा आहे पेडिसेल. आता पेडिसेल मध्ये एक जॉन्सन्स ऑर्गन असतो. ओके. हा रिसेप्टर असतो, जॉन्सन ऑर्गन लक्षात ठेवायचे आहे. दिस इज प्रेझेंट in pedicel. This is the middle part of the antennae. Okay. This is present in between the scap and flagellum, pedicel. Okay. And pedicel having sensory apparatus that is called as the Johnston's organ. Okay. हा रिसेप्टरचं काम करत असतो, सेन्सरी रिसेप्टरचं काम त्या ठिकाणी तो करत असतो. हा जो काय जॉन्सन ऑर्गन आहे किंवा मग पेडिसेल आहे तर हा पेडिसेल ऍबसेंट असतो 2 ऑर्डर मध्ये, डिप्लुरा आणि कोलंबोला हे 2 ऑर्डर जे काय आहेत तर ह्या 2 ऑर्डर मध्ये हा पेडिसेल कम्प्लिटली ऍबसेंट असतो. याच्यामध्ये काही मसल असतात आणि ते मसल ह्या फ्लॅजेलमला कंट्रोल करायचे काम करत असतात. म्हणजे फ्लेक्सिबिलिटी जी अँटेनाला आलेली असते तर ह्या पेडिसेल मध्ये असलेल्या मसलमुळे आलेली असते, फ्लॅजेलमला जे काय आलेली असते फ्लेक्सिबिलिटी ती. ओके. त्यानंतर आहे फ्लॅजेलम. फ्लॅजेलम ह्या भरपूर असे त्या ठिकाणी सेगमेंटेशन आपल्याला पाहाव्यास मिळत असतात. तर ह्याला दुसरं नाव आहे क्लॅव्होला. ओके. फ्लॅजेलमला दुसरं नाव आहे क्लॅव्होला.
जर एक सिंगल या ठिकाणी सेगमेंट असेल तर त्याला फ्लॅजिलोमर्स असं म्हणतात. ओके, आणि डिव्हायडेड इंटू रिंग, फ्युनिकल अँड कप सेगमेंटेड. आता या ठिकाणी बघा सेगमेंटेशन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कप सेगमेंट दिसतोय, फनेल लाईक स्ट्रक्चर दिसत आहे, रिंग सारखं स्ट्रक्चर दिसत आहे. ओके, अशा प्रकारे डिव्हायडेशन या फ्लॅजिलमचं झालेलं असतं. दिस इज द जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अँटेना. ओके, आता हे जे काही अँटेनीज आहे तर अँटेनीज आर डिवायडेड इंटू किंवा मग सम टाइप्स. ओके, मॉडिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर मॉडिफिकेशन अँड अकॉर्डिंग टू द फंक्शन. फंक्शनच्या बेसवर आणि मॉडिफिकेशनच्या बेसवर त्यांचे काही टाइप्स आहेत. पहिलं जे काही टाइप आहे तर ते आहे सीटीएसएस टाइप. ओके, दिस टाइप ऑफ अँटेना इज प्रेझेंट इन ड्रॅगनफ्लाय. ओके, ऑर्डोनाटा ऑर्डर जे काय आहे तर त्या ऑर्डोनाटा ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. ह्या अॅनिमलला पाहिलेला आहे का तुम्ही? हा जो काय अॅनिमल आहे ह्याला पाहिलेला आहे इन्सेक्टला? नाही सर, नाही. नाही पाहिलेला आहे? नाही. हेलिकॉप्टर पाहिलेला आहे? हेलिकॉप्टर बघा पावसाळ्यात आपल्याला अंगणात दिसतात. हो 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 सर, हो. त्याला हैराणीमध्ये पिंजारा पण बोलतात बघा काही ठिकाणी. ते असं हेलिकॉप्टर उडतं, आपण बोलतो त्याला. पावसामुळे ते किडे होतात ते. हा, ते भिंतीवर पण पाहावयास मिळत असतात आपल्याला बघा. पण ते रात्रीच्या दिवसात वेळेस आपल्याला दिसतात बघ. हा, लाईटच्या जवळ पण रात्री कधी कधी येऊन जातात. हो. ओके, हा. जर पाहिजे असेल तर मी तुला परत दुसरा एक दाखवतो. डोंट वरी. बघ या ठिकाणी मी तुला दाखवतो, शो करतोय. तर हो तो सर. तू पाहिलेलाच आहे. तू पाहिला असेल. बघ हे जे काय दिसतात हे पाहिलेले आहेत का तू? पाहिलेले आहेत? हे पाहिलंय फोरचं पण पाहिलंय सर. हा, बरोबर. हे जे आहेत यांना ड्रॅगन फ्लाय असं म्हणतात. यांचा जो काय ऑर्डर आहे तो आहे ओडोनॅटा. ओके, यांच्यामध्ये आपल्याला सीटीएसएस टाईपची जी काही अँटेनी आहे तर ती आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत असते, सीटीएसएस टाईप. ओके, तर तुम्हाला एक्झामच्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो की सीटीएसएस टाईप ऑफ अँटेनी इज प्रेझेंट इन व्हॉट काइंड ऑफ अॅनिमल. सो यू हॅव टू आन्सर ऑफ दॅट पर्टिक्युलर टाइप ऑफ अँटेनी विथ एक्झाम्पल. ओके, तर ही जी काय सीटीएसएस टाईप आहे तर ही ड्रॅगन फ्लाय मध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. हिलाच व्हिप लाईक ऑर ब्रिस्टल लाईक अँटेनी असं म्हणतात. ओके, आता ही जी काय ब्रिस्टल लाईक जे काय अँटेनी आहे तर ही डिक्रीज इन साईज मध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. बघा या ठिकाणी सुरुवातीला जाड आहे, बारीक बारीक होत गेलेली आहे, डिक्रीज इन साईज. ओके, कमी कमी होत गेलेली आहे, बरोबर. डिक्रीज इन साईज मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इट इज सेगमेंटेड फ्रॉम द बेस टू द अॅपेक्स. अॅपेक्स पासूनच आपल्याला ती कशी दिसते आहे, बेस पासून तर अॅपेक्स पर्यंत ती सेगमेंटेड आपल्याला पाहायला मिळत असते. देअरफॉर दॅट अँटेनी टॅपर फ्रॉम अ रेदर थिक बेस टू अ व्हेरी स्लेंडर टिप. तर त्याच्यामुळे काय होणार आहे की या ठिकाणी आपल्याला कमी कमी होत गेलेली आहे तर बेस मध्ये ती कशी असणारी टेपर असते. ओके, या ठिकाणी आणि स्लेंडर झालेली आहे टिप मध्ये. अशा प्रकारची अँटेनी म्हणजे सीटीएसएस टाइप ऑफ अँटेनी इज प्रेझेंट इन ड्रॅगन फ्लाय. रिमेंबर दिस थिंग. ओके, ही जी काय दिसते ही अँटेनी आहे. ओके, त्यानंतर ही जी काय अँटेनी आहे ही कॉक्रोचेस मध्ये सुद्धा पाहाव्यास मिळत असते, ड्रॅगन फ्लाय मध्ये सुद्धा पाहाव्यास मिळत असते आणि डेमसेल फ्लाय. ड्रॅगन फ्लायचा जे पार्ट आहे एक टाइप आहे डेमसेल फ्लाय, ती आपल्याला नदीच्या किनारी मिळत असते, याच्यापेक्षा छोटी असते. ओके, डेमसेल फ्लाय. त्यानंतर सॉरी, नेक्स्ट टाइप आपण बघूया. आता हा जे काय आहे सीटीएसएस झाली. आता फिलिफॉर्म टाइप. ही थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला या अँटेनी मध्ये अँटेनीचे असतं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला ते पाहाव्यास मिळत असतं. त्यानंतर सेगमेंटेशन जे आहे ते युनिफॉर्म असतं, सारखं सेगमेंटेशन आपल्याला पाहाव्यास मिळत असतं. जे सीटीएसएस आहे तर ते कमी जास्त सेगमेंटेशन होतं. बघा या ठिकाणी बघा, इथं जाड आहे, इथं बारीक बारीक होत गेलेली आहे, बरोबर. इथं तसं नाही आहे. फिलिफॉर्म मध्ये तसं नाही, सेम टू सेम दिसतंय बघा, है ना. आणि इंडिव्हिज्युअली सेगमेंटेशन आपल्याला या ठिकाणी सिमिलर साईज दिसत आहे. ओके, अशा टाईपची जी असेल अँटेनी तर ही अँटेनी आपल्याला ग्रॉसहॉपर, त्यानंतर ग्राउंड बीटल असेल किंवा मग हॉर्न बीटल असेल त्यांच्यामध्ये सुद्धा पाहाव्यास मिळत असतात. ओके, काही जे काही बटरफ्लाय मॉथ आहे तर त्या मॉथ मध्ये सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळत असते. फिलिफॉर्म अँटेनी. हॅलो, आवाज कट होतोय. आवाज येतोय? आवाज कट होतोय तुमचा. आता येतोय का? हो, आता येतोय. हा, थांब, वेट.
ओके. एखादा कॉल येतो ना त्यावेळेस होतं ते. ओके, ऐकतोय आता? हो सर. हा, ठीक आहे. नेक्स्ट आहे मोनोलिफॉर्म. आता मोनोलिफॉर्म हे ऍंटला पाहिलेलं आहे का तू? या अशा प्रकारे एखादा इन्सेक्टला पाहिलेला आहे? नाही सर. नाही पाहिलेला आहे. नाही. वारुड पाहिलेलं आहे? वारुड, हो 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 टर्माइट माहिती आहे तुला? टर्माइट जे असतात हो हो टर्माइट. हो. उदी उदी म्हणतात. येस येस येस, टर्माइट्स जे आहेत. तर या टर्माइट्स त्यांना आपण त्यांचे जे काही इन्सेक्ट त्यांचे जे काही आहेत हे बघा या ठिकाणी दिसतंय तुला? हे बघा अशा प्रकारे उदी जी काय आहे तर ही दिसते पूनम? हॅलो, हॅलो. हो हा दिसतंय का हे टर्माइट दिसतात? हो सर. ओके, तर हा मोनोलिफॉर्म जे काय असेल अँटेनी, तर ही बघा या ठिकाणी मोनोलिफॉर्म अँटेनी आपल्याला पाहाव्यास मिळत आहे या ठिकाणी, है ना? तर ही अँटेनी ह्या इन्सेक्ट मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत असते. त्यानंतर ह्याचे जे काय मेन कॅरेक्टर्स आहेत तर ह्या अँटेनीचे मेन कॅरेक्टर्स मध्ये म्हणजे लाईक अ स्ट्रिंग ऑर बेड सारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं, स्ट्रिंग लाईक स्ट्रक्चर आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतं. त्यानंतर सेगमेंटेशन इज सिमिलर इन साइज अँड मोर लेस ऑर स्पेरिकल ऑर ग्लोब्युलर इन शेप. बघ या ठिकाणी स्पेरिकल आपल्याला आणि ग्लोब्युलर शेप मध्ये आपल्याला या ठिकाणी मोनोलिफॉर्म मध्ये दिसत आहे. ओके, लाईक दिस स्ट्रक्चर इज फाउंड इन द टर्माइट्स. ओके, टर्माइट्स त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे. एक लक्षात ठेवायचे आहे, टाइप ऑफ अँटेनी आणि एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे आहेत. मोनोलिफॉर्म सांगितलं की टर्माइट लगेच समोर यायला पाहिजे. ओके, हे अशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला या इन्सेक्टचं पाहाव्यास मिळत असतं. नेक्स्ट जे काय आहे तर ते आहे क्लायव्हेट टाईप. आता हा जो काही क्लायव्हेट आहे तर हा क्लब शेप असतो, क्लब शेप. ओके, हा बघा या ठिकाणी वरती एक जाड पोर्शन दिसतोय. ओके, दिस इज द क्लब शेप. या ठिकाणी बघा हा क्लब शेप दिसतोय. मधला जो काही पार्ट आहे फ्लॅजेलमचा तर तो आतमधला पार्ट कसा आहे, सेगमेंटेड आहे परंतु लहान आहे आणि वरती एक स्पेशल त्या ठिकाणी जे काही फुगे असतात तर फुग्यांसारखं स्ट्रक्चर आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. दॅट इज द क्लायव्हेट टाइप अँटेना. Okay, this is also called as the club shaped antennae. Okay, this is the segmentation. Okay, and the segments increase in diameter gradually towards the tip. आता या ठिकाणी बघा इन्क्रीज होते, साईज काय आहे ती हळूहळू इन्क्रीज होत जात असताना टिप वरती ती साईज वाढलेली आहे. अशी जर अँटेने पाहाव्यास मिळत असतील तर त्या अँटेनीज प्रेझेंट असतात फक्त आणि फक्त बटरफ्लाय मध्ये, आणि कॅरॉन जे काही बीटल्स असतील तर त्या बीटल्स मध्ये आपल्याला ते पाहाव्यास मिळत असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे कॅपिटेट टाइप अँटेनी. आता हीच दुसरी अँटेनी आहे, ती अगोदरची जी होती तर ती देखील इन्क्रीज झालेली होती आणि ह्या प्रकारे स्ट्रक्चर होतं. ओके, जॉईंटेड. या ठिकाणी वेगळं स्ट्रक्चर आहे बघा, सेपरेशन आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतात. हे जे काय आहे हे नॉब शेप असतं. लास्ट 3 सेगमेंट आर सडनली एनलार्ज, डायरेक्ट एनलार्ज झालेले आहेत. 9, 10 आणि 11 जे काही सेगमेंट आहे क्लब शेप तर ते क्लब शेप अँटेनीज हे सेपरेट दिसतात आणि ते एनलार्ज झालेले असतात. या ठिकाणी अशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला ते पाहाव्यास मिळत असतं. सहसा हे जे काही स्ट्रक्चर आहे हे रेड फ्लोर बीटल मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत असतात. रेड फ्लोर बीटल पाहिलेला आहे? नाही सर. नाही पाहिलेला आहे. बघ आपण ज्यावेळेस जास्त दिवस झाले पीठाला, जर जास्त दिवस झाले पीठ, घरातलं जे काही पीठ असतं तर त्याला जर जास्त दिवस झाले तर त्यावेळेस थांब, हा मी तुला दाखवतो ते फ्लोर बीटल. ओके, आता हे जे काही ते त्या ठिकाणी पडून जात असतात, लाल कलरचे असतात, छोटे छोटे असतात. मी तुला दाखवतो रेड फ्लोर बीटल कसे असतात. ह्यांना दुसरं नाव आहे, रेड फ्लोर बीटलचं दुसरं नाव आहे सायटोफिलस ओरिजिन सुद्धा आपण यांना म्हणतो. ओके, हे बघ या ठिकाणी दिसत आहेत. हो 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 सर. धनोरे सांगतो आपण त्यांना, धनोरे बोलतो ना राईस घरामध्ये व्हील ते पण पिठामध्ये म्हणतात ना वगैरे. सर. नाही, राईस विल आर डिफरंट. राईस विल बघ मी तुला दाखवतो. राईस विल जे आहेत त्यांची जी काही सोंड असते तर ती सोंड असते त्यांना, यांना सोंड नाही. याला पुढे सोंड आलेली असते. बघ ही सोंड आलेली बघ पुढे या ठिकाणी बघ, है ना? हे राईस हो विल आहे. हे हो बघ हा जो काय आहे हा राईस विल आहे. ओके, आणि हो जो काय आहे मी तुला सांगितलं की रेड फ्लोर बीटल, तर रेड फ्लोर बीटल मध्ये हा फरक असतो की याचे जे काही बघ या ठिकाणी त्याला सोंड नाही बघ पुढं, प्रोबोसिस नाही हो पुढं, है ना? ह्याची प्रोबोसिस नाही, हे डिफरंट या ठिकाणी आपल्याला. हे रेड फ्लोर बीटल आहे, ह्याला ट्रायबोलियम कॅस्टेनियम असं म्हणतात. ओके, हो मी तुम्हाला ते शिकवणारच आहे, हो तुम्हाला कोलेप्टर ऑर्डर मध्ये आहे.
हो त्यानंतर हे जे काय आहे रेड फ्लोर, हे पण रेड फ्लोर बिटलचं स्ट्रक्चर आहे, ते झूम करून आपल्याला पाहायचं. एक सेगमेंटेशन आपल्याला कॅपचं दिसतं, दुसरं पेडिसेलचं, आणि त्यानंतर केमिकल्स या ठिकाणी आहेत. पेडिसेलचं रूपांतर केमिकल्स मध्ये झालेले आहे. आणि त्यानंतर मग या ठिकाणी जे काय आहेत तर ते फिलर्स आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत. ओके, फ्लॅजेलमचे. ओके, रेड फ्लोर बिटल्स एक्झाम्पल बेस्ट हो आहे कॅपिटेट एंटिनीसाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे पेक्टिनेट एंटिनी. आता पेक्टिनेट एंटिनी जे काय आहे तर हे कॉम लाईक स्ट्रक्चर आहे. कंगवा जो असतो आपला, आपण केस विंचरण्यासाठी युज करतो कंगवा. ओके, तर त्या कंगव्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतं. हे बघ या ठिकाणी. ओके, दाते आहेत त्याला आणि खालच्या साईडला बेस आहे. ते स्ट्रक्चर सेम एज लाईक, देअरफॉर दिस इज कॉल्ड एज द कॉम लाईक अँटेनी. ओके, आणि हे जे काही कॉम लाईक अँटेनीज आहेत तर ते स्लेंडर आणि लॅटरल साईडला, एका साईडला ते काय झालेले स्पाइन लाईक स्ट्रक्चर, या ठिकाणी बेसला काय ते ब्रॉड आहेत आणि पुढे मार्जिनला कसे झाले ते बारीक बारीक झालेले आहेत. ओके, या ठिकाणी बारीक बारीक झालेत आणि बेसला कसे आहेत ते जाड आहेत. ओके, असे स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि भरपूर असे त्या ठिकाणी सेगमेंटेशन पाहाव्यास मिळत असतात. याचे जे काय एक्झाम्पल आहे तर ते एक्झाम्पल आहे फायर बिटल, जो काय आहे फायर बिटल. ओके, तर त्या फायर बिटल मध्ये काजवा माहितीये, काजवा? नाही सर. तर काजव्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहाव्यास त्या ठिकाणी मिळत असतात. रात्री का तो चमकतो, तो रात्री चमकतो बघ, अंधारात काय चमकतो, असतं लॅम्प ते? सारखं, तो लॅम्प बिटल. लॅम्प बिटल नाही पाहिलेला तू? काजवा ज्याला आपण बोलतो बघ, नाही. रात्री चमकतो बघ, हिवाळ्यामध्ये चमकतो, लहान पोरं त्यांना पकडतात. चमकत ते चमकत उडत जातो काय बघ, छोट्या म्हणतात सर छोट्याचे. ते? आयराने बिंगोटा म्हणतात सर त्याला. हा नाही, भिंगोटा वेगळा. भिंगोटा वेगळा. भिंगोटा तर हा या ठिकाणी बघ मी तुला दाखवतोय. भिंगोटा वेगळा. भिंगोटे जे आहेत ना ते वेगळे आहेत. या ठिकाणी बघ मी तुला दाखवतो भिंगोटे म्हणजे आहेत, तर ते डिफरंट आहेत. या ठिकाणी हे भिंगोटे आहेत, हे भिंगोटे आहेत, ह्यांना भिंगोटे म्हणतात. ओके, हो आणि जे काही लॅम्प बिटल आहे तर तो लॅम्प बिटल वेगळा. हे लॅम्प बिटल आहे. काजवा आपण त्याला बोलतो, रात्रीच्या वेळेस चमकतात ते. ओके, हे बघ या ठिकाणी असे स्ट्रक्चर. हे बघ, हे काजवा बघ बॅक साईडला चमकतो, या ठिकाणी बघ अंधाऱ्यामध्ये चमकणारा हा किडा आहे, हो रात्रीच्या वेळेस चमकतो. ज्यावेळेस आपण हो बाहेर बसतो तर बाहेर बसताना हा येलो कलर आपल्याला त्या ठिकाणी थोडासा दिसतो. या प्रकारे बघ हे स्ट्रक्चर आहे, ओरिजिनल स्ट्रक्चर आहे बघ. हो हे दिसतंय, हा लॅम्प बिटल आहे, रात्रीच्या वेळेस हो चमकतो. याचा जो काही अब्डोमिनल लास्ट सेगमेंट आहे तर त्या ठिकाणी केमिकल आणि ते केमिकलची रिॲक्शन होते आणि त्यानंतर तो चमकतो. ओके, त्या प्रकारे स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत असतं. तर त्याचे काय एक्झाम्पल आहे तर ते हे एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहतो आहे. इन्सेक्टचे जे काय अँटिनी आहे तर ते पेक्टिनेट अँटिनीचे. ओके, दिस इज प्रेझेंट इन दॅट इन्सेक्ट. ओके, मॉथ मध्ये आपल्याला मॉथ माहिती आहे ना, मॉथ, मॉथ माहिती आहे का? नाही सर. नाही. ओके, तुला सांगतो मॉथ आणि बटरफ्लाय काय आहे. ओके, वेट, तुला ती कन्सेप्ट क्लिअर करून देतो. आता बघ या ठिकाणी बघ, काही बटरफ्लाय दिसत आहेत आणि काही या ठिकाणी मॉथ दिसत आहेत. हे बघ या ठिकाणी हे जे काय आहेत हे बटरफ्लाय, हा बघ हा बटरफ्लाय आहे. ओके, हा दिसतोय, हो हा मी जे काही लाल हो कलरचा सर. आहे हा बटरफ्लाय, कर्सर दिसतोय ना. हा, हो हो आता याचे दिसतंय. जे काही विंग आहेत ते पूर्ण उभे आहेत बघ. हा, उभे आहेत ना विंग याचे. हो आता दुसरा हा बघ, हा जो काय आहे हा मॉथ दिसतोय तुला. हा बघ हा जो आहे तर या ठिकाणी हा बघ हा मॉथ आहे. हो हा बघ या ठिकाणी मी राऊंड केलेलं आहे बघ, हे दिसतंय. हो सर. हो हा, आणि हा मॉथ आहे. ओके, आणि बटरफ्लाय असा असतो बघ, ह्या ठिकाणी हा जो काय आहे हा बटरफ्लाय आहे. म्हणजे याचे जे बघ या ठिकाणी तू ज्यावेळेस बघशील तर ह्याचे जे काही विंग आहेत हे सरळ दिसतात, या ठिकाणी उभे नाहीत. हा बघ हा बटरफ्लाय आहे, हा बटरफ्लायचे विंग उभे आहेत, हो दिसत आहेत उभे. ओके, उभे आहेत ना. आणि ह्याचे जे विंग आहेत ते डायरेक्ट ऍब्डोमेनला चिटकलेले आहेत बघ. हो हो हा, तर हा अशी जर असं जर घरात पण आपल्याला बघ
धान्यांमध्ये आढळतो बघा, आपण ज्यावेळेस ज्वारी बाजरी वगैरे बाहेर काढतो त्यावेळेस घरातून बाहेर छोटे हो छोटे हो बटरफ्लाय, हो सर. हा तर ते मॉथ असतात, अशा प्रकारे स्ट्रक्चर त्यांचे असतं. बरोबर. आणि हा जो काय हो हा जो काय आहे तर हा बटरफ्लाय आहे, हा आपल्याला बाहेर उडताना दिसत असतो. ओके. हे स्ट्रक्चर आहे, हो दोघंचे दोघं लेपिडोप्टेरन आहेत आणि लेपिडोप्टेरन तर आहेतच, परंतु यांच्यामधलं एक पेक्युलर कॅरेक्टर म्हणजे काय, हा जो काय बटरफ्लाय आहे तर हा बटरफ्लाय दिवसा ऍक्टिव्ह असतो. ओके. आणि हा जो काय मॉथ आहे तर हा मॉथ रात्री ऍक्टिव्ह असतो. म्हणजे हा दिवसा बाहेर येत नाही आणि हा रात्री बाहेर येत नाही. आलं लक्षात. बटरफ्लाय दिवसा दिसेल रात्री दिसणार नाही, मॉथ रात्री दिसेल दिवसा दिसणार नाही. दिस इज द डिफरन्स. ओके. तर हे जे काही आहेत तर ते स्ट्रक्चर या ठिकाणी, मग हे जे काही अँटिनी आहे तर हे मॉथ मध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते, बटरफ्लाय मध्ये नाही. ओके. परंतु कोणता मॉथ, तर आर्क्टिड मॉथ जो काय आहे तर तो आर्क्टिड मॉथ मध्ये आपल्याला ते पाहावयास मिळत असते फिमेल मध्ये. आणि जे काय फायर कलर बिटल जे काय आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ते पाहावयास मिळत असतात. त्यानंतर बायपेक्टिनेट. आता हा सिंगल कॉम लाईक स्ट्रक्चर आहे, कंगव्यासारखं स्ट्रक्चर आहे, परंतु या ठिकाणी बघ दोघी साईडला या ठिकाणी स्पाईन बाहेर आलेले आहेत. ओके. त्याला बायपेक्टिनेट डबल कॉम लाईक अँटेनी असं म्हणतात. हे जे काही अँटेनीज आहेत तर हे अँटेनीज आपल्याला सिल्क मॉथ मध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. रेशम रेशम जो काय आहे किडा, रेशम किडा माहिती ना, ज्याच्यापासून रेशीम साडी वगैरे बनवलं जात असतं, रेशीम किडा माहिती का. हो सर. हा तर त्याचे हो जे अँटेनी आहे तर ते कॉम लाईक स्ट्रक्चर असते या ठिकाणी. आणि स्लेंडर जे काय आहे तर स्लेंडर स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी सेगमेंटेड आपल्याला अँटेनी त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतात आणि सिमिलर साईजचे आपल्याला ते पाहाव्यास मिळत असतात. साईड बाय साईडला स्पाईन आपल्याला ते पाहाव्यास मिळत असतात. ओके. दिस टाइप ऑफ अँटेनीज आर प्रेझेंट इन सिल्क मॉथ. ओके. त्यानंतर आहे सेरेट टाईप, म्हणजे जी कर्वत आहे तर कर्वती सारखं स्ट्रक्चर असलेले सॉ लाईक स्ट्रक्चर असलेले जे काही अँटेनीज आहेत तर ते अँटेनीज आपल्याला पल्स बिटल मध्ये पाहावयास मिळतात. आता पल्स बिटल म्हणजे कोणता असणार आहे, ज्या दाढीमध्ये पडलेला जो काही किडा असतो कॅलोसोब्रॅकस कायनेसिस आपण त्याला म्हणतो, तर तो किडा. ओके. कॅलोसोब्रॅकस कायनेसिस. आता हा जो काही कॅलोसोब्रॅकस कायनेसिस आहे ज्याला आपण पल्स बिटल म्हणतो. ओके. ओके. हा जो काही किडा आहे दिसतोय तुला. नाही सर. हा आता दिसेल. हा बघ, हे जे काय आहेत हे पल्स बिटर आहेत. आपल्याला ते हे जे आहेत हरभ चणे वगैरे असतील तर चण्यांमध्ये आपल्याला ते पास मिळत असतात, किंवा जे काही मूग असतात तर मूग मध्ये आढळणारा. आता हा बघ, हा जो आहे हा बघ या ठिकाणी मूग जे असतील, मूग वाटाणे चणे जे असतील घरात तर त्याच्यामध्ये आपल्याला ते किडे पडून जात असतात छोटे छोटे ना, तर हे ते हो किडे असतात. ओके. तर हा पल्स बिटल आहे. तर हा जो पल्स बिटल आहे याचे जे काही अँटेनी आहेत तर हे अँटेनी बघ या ठिकाणी असे दिसत आहेत. ओके. तर हे जे काही अँटेनी आहेत तर ते हे अँटेनी आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतात, ज्यांना आपण बायपेक्टिनेट अँटेनी असं म्हणतो. ओके. हो सर. सॉरी सेरेट टाईप अँटेनी आपण त्याला म्हणतो. ओके. त्यानंतर आहे सेरेट टाईप, नंतर आहे जेनिक्युलेट. आता जेनिक्युलेट अँटेनी जे काय आहे तर हे आपल्याला हनीबी मध्ये पाहायला मिळत असते. आणि अँट जे काही मुंग्या असतील तर त्या मुंग्यांचे जे काही अँटेनी आहे तर ते जेनिक्युलेट टाईप असते. आणि हे जे काय आहे तर ही एल्बाउट शेप असते, म्हणजे एल शेप त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत असते. हॅज शार्प बेंड लाईक फ्लेक्स आर्म विथ द फर्स्ट सेगमेंट लॉंग अँड फॉलोइंग सेगमेंट आर स्मॉल. पहिला जो काही सेगमेंट आहे तर हा लॉंग असतो आणि नंतर बाकीचे जे काही सेगमेंटेशन आहेत तर ते छोटे छोटे असतात. ओके. तर हे सेगमेंट आपल्याला ह्या एल्बोड शेप जे काही अँटेनी आहे जिला जेनिक्युलेट टाईप अँटेनी बोलतो, इट इज प्रेझेंट इन हनीबी अँड ॲन्ट. ओके. अशी अँटेनी आपल्याला ह्या ठिकाणी पाहाव्यास मिळते. त्यानंतर आहे नेक्स्ट सेरेट टाईप आपण पाहिली, आता सेरेट टाईप पाहून घेतलेली आहे. ओके. त्यानंतर आहे स्टायलेट. स्टायलेट जे काय आहे तर ती स्टायलेट आपल्याला रॉबर्ट फ्लाय हे जे काय आहे वॉच लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी दिसतंय, तर ह्या रॉबर्ट फ्लाय मध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत असते. तर ह्याचे जे काही सेगमेंटेशन आहे, हा जो काय फ्लॅजेलमचा पहिला जो काही सेगमेंट आहे तर हा ब्रॉड असतो. ओके. आणि बाकीचे जे काय असतात स्टायलस तर त्या स्टायलसचे छोटे छोटे असतात. फ्लॅजेलमचे दोन पार्ट या ठिकाणी पडलेले असतात. पहिलं जे काही सेगमेंट आहे तर हा पोस्ट पेडिसेल पोर्शन आहे, आणि जे काय स्टायलस आहे तर ते पोस्ट पेडिसेलला अटॅच असतात. आणि हे 4 ते 5 आपल्याला सेगमेंट त्या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतात. आणि दिस टाइप ऑफ अँटेनी इज प्रेझेंट इन रॉबर फ्लाय. ओके. दिस इज द रॉबर फ्लाय, डायग्राम ऑफ द रॉबर फ्लाय.
त्यानंतर आहे प्लमोज आणि पायलोस टाईप अँटेनी. आता पल्मोज आणि पायलोस टाईप अँटेनी जे काय आहे, तर ही आपल्याला मेल आणि फिमेल मॉस्किटो मध्ये पाहावयास मिळते. जर ब्रश लाईक स्ट्रक्चर असेल, ओके, ब्रश लाईक आणि डेन्स हेअर आपल्याला या ठिकाणी हेअर या ठिकाणी पाहावयास मिळत असतात. तर अशा प्रकारे जर स्ट्रक्चर असेल डेन्स लाईक, ओके, आणि नंबर ऑफ द hairs are present on this okay structure. So this is the प्लमोस टाईप अँटेनी. ओके, आणि त्यानंतर प्लमोस टाईप अँटेनी ह्याला फिदर लाईक स्ट्रक्चर आपल्याला ते हेअर जे काय असतात ते फिदर सारखे दिसत असतात आणि फिदर सारखं शेप असतं. ओके, दिस इज प्रेझेंट इन मेल मॉस्किटो. परत एक दुसरा आहे ब्रश लाईकच असते परंतु स्पार हेअर असतात, म्हणजे तुरळक हेअर असलेले जे काय अँटेनी आहे ते सुद्धा मॉस्किटो मध्येच असते, परंतु दिस टाईप ऑफ अँटेनी इज सीन इन फिमेल मॉस्किटो ओनली. ओके, प्लमोज आणि पायलोज. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे ऍरिस्टेट आणि फ्लॅबिलेट. आता हे जे काय ऍरिस्टेट आणि फ्लॅबिलेट आहे, तर दिस इज प्रेझेंट इन सायलोपीड नावाचा एक बीटल आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळत असतात. तर हे बायफर्केट झालेलं ऍपिरियन्स आपल्याला या ठिकाणी बघ एक पुढं एक आलेलं आहे, इथून असे या ठिकाणी 5 पडलेले आहेत, बायफर्केट झालेले आहेत, 6 ते 8 असे बायफर्केट झालेले आपल्याला या ठिकाणी शेडिंग दिसत असतात. ओके, तर हे आपल्याला या ठिकाणी कोणते अँटेनी मध्ये पाहावयास मिळत असतात, तर फ्लॅबिलेट मध्ये पाहावयास मिळत असतात. ओके, त्यानंतर ऍरिस्टेट टाईप ऑफ अँटेनी. ऍरिस्टेट टाईप ऑफ अँटेनी ऑलवेज सीन इन द हाऊस फ्लाय. ओके, हाऊस फ्लाय वरती ऍरिस्टेट टाईप ऑफ अँटेनी आपल्याला पाहावयास मिळत असतात. या ठिकाणी येऊन जो काही पेडिसेला, जो काही फ्लॅजेला आहे, तर फ्लॅजेला हा शेवटची जे काही सेगमेंट असेल तर ते ब्रॉड असतं आणि तिथून एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर बाहेर आलेलं असतं. ओके, त्याला ऍरिस्टा असं म्हणतात. ओके, आणि हा जो काही ऍरिस्टा आहे हा सेन्सरी ऍप म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. आणि हे जे काही टाईप आहे, तर हे टाईपचे अँटेनी आपल्याला हाऊस फ्लाय मध्ये पाहावयास मिळत असतात. ओके, हे सगळ्याचे सगळे टाईप्स आहेत. मी तुम्हाला ही नोट्स पाठवणारच आहे ऑलरेडी. ओके, सगळ्या टाईप आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. ह्या सगळ्या टाईप सेन्सरी ऍप या ठिकाणी आहे. हे जे काही दिसत आहेत तर हे सेगमेंटेशन आहेत. ओके, इथं आपण थांबूया. इफ एनी क्वेश्चन आस्क तुम्ही. पूनम, काही प्रश्न असेल तो आस्क तुम्ही. नाही सर. हा, ओके, ही नोट्स मी तुला ग्रुपमध्ये सोडतो. ओके, ग्रुपमध्ये तुम्हाला मिळून जाईल ही नोट्स. ओके, हो सर. आपण थांबूया, उद्या कंटिन्यू लेक्चर घेऊया आपण वेळेवर. हा, हो हो सर. आपण थांबू इथे. ओके, थँक्यू.